आषाढी वारी सुरू झाली होती. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने चालत होते. त्या गर्दीत प्रथमच वारीला आलेला एक तरुण होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, इतके लोक एवढा मोठा प्रवास का करतात? फक्त पंढरपूर गाठण्यासाठी? त्याचा प्रश्न एका वृद्ध वारकऱ्याने ऐकला. ते हसले आणि म्हणाले, बाळा, वारी ही फक्त पायांची यात्रा नाही, ती मन, बुद्धी आणि आत्म्याची यात्रा आहे. प्रत्येक मुक्काम आपल्याला जीवनाचा एक धडा शिकवतो. ते पुढे सांगू लागले, पहिलं आळंदी, जिथून या वारीची सुरुवात होते. आत्म्याच्या आनंदाने वारीची सुरुवात. आळंदी शिकवते की आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात अंतर्मनातील आनंदाने होते. दुसरं पुणे, पापाचा नाश. पुणे सांगते की चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला की पापांचा त्याग सुरू होतो आणि पुण्याची कमाई होते. तिसरं दिवेघाट. वारीचा प्रवास या दिवेघाटातून होतो, म्हणजेच अष्टांग योग मार्ग. दिवेघाट आठवण करून देतो की यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान आणि समाधी अशा साधनेचा मार्ग स्वीकारल्याशिवाय खरी उन्नती होत नाही. चौथं सासवड. सप्तचक्रांची प्राणायामाने होणारी जागृती व सोपान देवांचे दर्शन. सासवड मनातील सुप्त शक्ती जागृत करण्याचा संदेश देते. शरीर, श्वास आणि मन यांचा समतोल साधल्यावर आत्मप्रकाशाची चाहूल लागते. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बंधू सोपानदेव यांचे दर्शन सासवड येथे घडते. पाचवं जेजुरी. ज म्हणजे जितेंद्र आणि जुरी म्हणजे जास्त त्रास न घेणे. जेजुरी शिकवते की ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला तोच खरा विजेता. सहावं वाल्हे. वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन. वाल्हे प्रेम, करुणा आणि नम्रतेची ओळख करून देते. सातवं लोणंद. लोणंद सांगते की विठ्ठल भक्तीतून मिळालेला आनंद स्वतःपुरता न ठेवता इतरांनाही वाटावा. आठवं तरडगाव. तरडगाव स्मरण करून देते की ब्रह्मानंदाचा अनुभव न घेतल्यास जीवनात रडावे लागते, या सिद्धांताचे चिंतन. 9 फलटण. फलटण अनुभव देते की ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, हा अनुभव वारकऱ्यांना येतो. 10वं बरड. बरड जमिनीसारखे. बरड संसारातील द्वंद्व, मोह आणि आसक्ती यांपासून मुक्त होण्याचा संदेश देते. 11वं नातेपुते. इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन श्री विठ्ठलाचे होणे. नातेपुते सांगते की जगातील सर्व नात्यांपेक्षा परमेश्वराशी असलेले नाते सर्वोच्च आहे. 12 माळशिरस. माळशिरस शिकवते की नामस्मरण, ध्यान, कीर्तन आणि सत्संग यामुळे मन शुद्ध होऊन माणूस विठ्ठलमय होतो. 13वं वेळापूर. वेळ न घालवता विठ्ठल भजन करणे. वेळापूर प्रत्येक क्षण ईश्वर भक्तीत घालवण्याची प्रेरणा देते. 14 वाखरी. वाणी प्रासादिक आणि वाचा शुद्ध होते. वाखरी म्हणजे भक्तीचा परिपाक, जिथे वाणी मधुर, विचार पवित्र आणि हृदय प्रेमाने भरलेले होते. आणि शेवटी पंढरपूर. शेवटी पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय होणे. वृद्ध वारकरी म्हणाले, पंढरपूर म्हणजे केवळ एक शहर नाही, तो आपल्या अंतःकरणातील विठ्ठलाशी होणारा मिलाप आहे. या प्रवासाच्या शेवटी देव बाहेर भेटत नाही, तो स्वतःच्या अंतरात्म्यात प्रगट होतो. हे ऐकून त्या तरुणाच्या डोळ्यात पाणी आले. त्याला समजले की वारी म्हणजे फक्त चालणे नाही, तर प्रत्येक पावलागणिक स्वतःला बदलत जाणे. वारीचा खरा शेवट पंढरपुरात होत नाही, तो आपल्या मनात विठ्ठल जागा झाला त्या क्षणी होतो.